हाय नमस्कार. तर बघू शकता की आमच्या इकडलं वातावरण किती मस्त झालेलं आहे. तर आमच्या दारापुढं अशी मका लावली, मका पण उगवून आली, पाईप आहेत, ठिबक. आणि ही आपलं बगीचा बघितलं का, हे असा मंडप केलाय, ठीक आहे. आणि हो का, गुलाबाचं फुल म्हणलं होतं का नाही तुम्हाला मी आणणार आहे, हो दिसलं का. ही कोणत्या कलरचं आहे काय माहिती, ऑरेंज कलरचं आहे वाटतं. अशी गुलाबाची फुलं आणली ते बघा, 2 फुलं आलेत त्याला. इथं असं लावलंय मस्तपैकी. तर दीक्षाला लय आवडते ते फुलं. म्हणलं होतं दीक्षाच्या बड्डेला, पण तसा बी बड्डे आलाय जवळ आता दीक्षाचा. तिला आत्ताच गिफ्ट दिलं. तर तात्याची तब्येत पूर्णपैकी अशी खराब झाली या, सर्दी खोकला ताप आहे का नाही. दवाखान्यात येता का, सरकारीमध्ये नेते की नाही तर करमाळ्याला तुम्हाला नेलं तर तिथं. हा करमाळ्याला एखादी सलाईन लावतील की, बरं वाटायचं नाही होय. दाढी कटीन किती झालं म्हणत होती, महाग लागून ती काय दाढी कटीन करून घेतली. बळच लावलं तात्याला. बानूची बी कटीन केली ना, तात्याची बी दाढी कटीन केली. आणि त्यांना म्हणते दवाखान्यात चला तर येईना, तर आवाजन हिन बसलाय. आता वातावरणच तसं आहे, काय करावा. चला म्हणते एखादं सलाईन गोळ्या औषधं टॉनिक फिनिक देतील तर येईना. तर बघू तरी पण निहूच आपण. तर बानूबाई तिकडं जुन्या बंगल्यात खेळती या, तिला टी व्ही लावून दिली, कूलर चालू आहे. आणि तसंच माझा इकडं स्वयंपाक चाललाय. स्वयंपाक काय केला तुम्हाला दाखवते आता. मस्त मला अगो बाई, अगो डोकंच माझं असं होतंय बघा, काय सांगावं. अगो तरी म्हणते मी काहीतरी विसरलंय, काय करायचं. डोक्यात विचार असल्या होतं हो भावा बहिणी. तसं माझ्या डोक्यात तर लय विचार आहे, काय करावा सांगा बरं. कुणाला बोलावं, एकाला नीट करूच तर एक आजारी पडतंय. मला वाटतं सगळी चांगली असावं, मला काय झालं तरी चालतंय. पण आता तुम्ही म्हणसान दीक्षा गेली शाळेला आणि ती तर काय आपल्याला बोलत नाही, कुठं जाऊन बसली कोणास ठाऊक. आपलं लागतं या जेवायला पोटा पाण्याला, काय स्वयंपाक करत नाही, काय नाही, काय सांगायचं. मग आता सगळी समजून सांगते, आता आईनं समजून घ्यायला पाहिजे. मस्त घेतलंय समजून आपल्याला, पण काय करायचं सांगा बरं. आता तिला कुणी फुगवलंय तिच्या जीवालाच माहिती. माझ्या डोक्यात असं विचार येतात आणि ध्यानात राहत नाही माझ्या, काय करावं. ध्यानात निघून जातंय व. कोथमीरच राहिली होती टाकायची. हे का भाजी बनवली, शापू चुका, आंबट चुक्याची भाजी. आणि इथं भात टाकलाय, असा भात टाकलाय. भात शिजत आलाय आता, बारकाई करायला गॅस. आणि भाजी पण असं मस्तपैकी बनवली. मग आता मग अशी म्हणलं हेड्यावर बनवीन कशाचं काय नाही. याच्यात हरभऱ्याची डाळ टाकायची, लय मस्त होती बघा. मी हरभऱ्याची डाळ टाकलेली. आम्हाला याच्यात हरभऱ्याची डाळ. आणि मी भाजीपाला जास्त आणते का माहितीये का, भाजीपाला खाऊन ताकद येते. मटण काय कधीतरी असतंय आमच्या इथं, म्हणजे 15 दिवसातनं महिन्यातनं मटण आणलं म्हणजे मग बिर्याणी करायची. अर्धा किलो आणलं म्हणजे त्याचीच बिर्याणी, त्याचाच रस्सा, आणि तीच 2 दिवस खायचं. आता मस्त त्याला नाद आहे, पण काय करायचं, कुठं जायचं आणायला. त्यासाठी पैसा पाणी लागतोय, रोज मटण पाणी घालायचं म्हणल्यावर. आता ही तर रुसली, हिला तर आता कसं बोलती, अगं जेव, कुणाच्या इथं तरी जीवून येते, बोलत नाही एकदम गप. आपण बोललं तरी आपल्याला वाटतं आपण तिला बोलतोय का भिताडाला बोलतोय तेच कळत नाही. काय सांगावं सांगा बरं. आज सोशल मीडियावर कोणची गोष्ट सांगावं, माणसं मजामध्ये उडवते ती.
मस्त आता या 8 दिवसात मला खूप छान छान अशा कमेंट यायला लागल्या त्या. मी काय भाजी अशी उकळली आहे, थोडीच बनवली, संध्याकाळची कोण जेवत नाही ते. सकाळचा स्वयंपाक तर तसाच राहिला बघा. मेथीची भाजी आणि मटकीची डाळ. हो का, आता ही मटकीची डाळ गरम करायची आणि मेथीची भाजी तुम्हाला दाखवते की तुम्हाला खोटं वाटलं हो कोण. बघा मेथीची भाजी बघितलं का. आणि बघा एवढ्या चपात्या भाकरीन जेवण करणं तर काय नाही. आवाज बसलाय, सर्दी. चला म्हणती दवाखान्यात. तर माणूस हसून खेळून घरात असलं म्हणजे माणसं ठणठणीत असते ती. आता सकाळ संध्याकाळ किरकिर किरकिर असल्यावर लक्ष्मी बी टिकत नाही आणि लक्ष बी लागत नाही कशात. काय सांगावं, कुणाला सांगावं. आपण म्हातारा माणूस आहे म्हणून सांगावा. त्यांनी आपल्याला सांगायचं सोडून आपण त्यांना सांगावा. आता 2 भाकरी घेते करून, जेवली नाही तर नाही जेवली. आता किती वाजता गेली? 5 वाजता गेली बघा. मग कुठं गेली? मैत्रिणीच्या इथं जाऊन मी बघून आली. तिथं बसली या वांगेवाल्याच्या इथं. तर तिला मी म्हणलं चल की घरी. म्हणलं मला स्वयंपाक बनवायचा आहे, बानूपाशी बस. तर तुम्हाला माहिती आहे का नाही, ती आई स्वयंपाकाला बसायची, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायची. माहिती आहे ना. नाही करत स्वयंपाक, करा खावा म्हणती. ना बानूला बोल ना दीक्षाला बोल ना तात्याला बोल ना. कुणी फुगवलंय तिच्या जीवालाच माहीत, काय झालंय तिलाच माहीत. आता म्हणते मी आता तर ग बसली, मला जास्त बोललं तर मी अजून निघून जाईन म्हणते. मग बोलायचं बी सोडून दिलं मी. तुझ्या मनाने कर म्हणलं, कसं करायचं तसं तुझ्या मनाने कर. आली ये गेली जा. बारकं लेकरू आहे की तिला समजून आणि मांडीवर घेऊन सांगायला सांगा बरं. तर चला मी घेते भाकरी करून, स्वयंपाक घेते करून. परत बानूचा टायमिंग होतोय 7, 7:30ला जेवण असते तिचं. तर भाकरी 2 घेते करून. झाला स्वयंपाक माझा. नाही भांडी पसारा घेते आवरून. लय गरम होतंय सेडमध्ये नवीन बंगल्यात. आता ही भांडी ही सगळी घासाय आली ती फुफुटाने, लईच घाण झाली ती. म्हणलं ऊन पड नाही ना, आणि घरात घासव तर ओलं होईन, मग बाहेर घासव तर सारखं ती किचकिच चालूच आहे. येत बी नाही पाऊस, निस्ताच येतोय. मग कपडे ही कसं आहे, महिन्यातनं चहा पिली म्हणून ढेकराला, महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं आपल्या घरातली स्वच्छता करायची. तेव्हा लक्ष्मी बी राहती आणि लेकरं बी स्वच्छता राहते. ती दुखणं येत नाही. ती जाळी जुळी काढायची आणि कपडे ही हातराय पांघरायची धुवायची आणि भांडी ही घासायची. असं माझं चालूच असतं रुटीन. आता कामं काय नाही ती म्हणून आपल्या घरातली घ्यायची करून. आणि हां, तुम्हाला खुश खबर सांगायची राहिलीच की, आनंदाची बातमी माझ्यासाठी तर लय आनंदाची बातमी आहे, दीक्षासाठी पण. तर एका दादाचा फोन आलता रात्री आलता आणि मी सकाळी लावला तो नंबर. आणि लावल्यावर मी म्हणलं हॅलो कोण आहे. तर ते म्हणले ज्योती भालेराव आहे का. तर मी म्हणलं हो हा ज्योतिताई मी बोलतोय. तर मी विचारायचं ध्यानात नाही की तुमचं नाव काय, तुम्ही कुठनं बोलताय. आनंदाच्या भरात काहीच कळलं नाही मला. तर ती मला दादा काय म्हणलं की राधाताईचा तीच पत्ता आहे का, त्या पत्त्यावर मला तुम्हाला गिफ्ट पाठवायचं आहे. म्हणजे गिफ्ट म्हणजे काय की दीक्षाला शाळेसाठी वह्या पुस्तकं हे पाठवणार आहेत ते दादा. तर मला काही राहवलं नाही. आनंदाच्या भारात मी आत्ताच सांगून घेतलं. मग मी सकाळीच म्हणलं होतं हेड्यावर बनवा, पण म्हणलं स्वयंपाक करायचा आहे ना, बानूला पण गरम ही होतंय, सारखं उचलावं लागतंय, झोपून सारखं ठेवावं नाही लागत. त्यामुळं मला काही हेडेव काढायला जमत नाही. सकाळी दीक्षेचा डब्बा शाळेचा आणि हिन वल्ल्याला जेवायला धुणं हिन राडा असतो, इकलीच्या महागं पडतोय ना. मग त्यामुळं मग मी हेडेव काय बनवलाच नाही. म्हणलं चला आता स्वयंपाक करायचाच आहे म्हणलं, तर म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावा. तर त्या आनंदाचा असा विषय आहे की नक्कीच त्या दादांनी गिफ्ट पाठवलं ना
तर मी विचारणार त्यांना, त्यांचा नंबर आहे माझ्याकडं. तर ते विचारणार की तुम्ही कुठनं बोलताय काय. आनंदाच्या भरात खरंच मी विसरले बरं का. तर ते आता दादा काय म्हणले की 2-3 दिवसात मी देतो पाठवून ताई दीक्षाला पुस्तकं वह्या. मस्त आता तिला जुनी बी नाही ती आणलीच नाही ती. सरांना म्हणलं, तिला काय म्हणलं मैत्रिणीची आहे तिनं पुस्तकं वह्या तीच घे आणि त्यांची घडीभर वाच तिथंच आणि ती अभ्यास इथं आल्यावर त्यांच्याकडे जाऊन कर म्हणलं. अशा ह्याच्यात काय करावं आता. निदान आता 2-3 हजार तरी वह्या पुस्तकं गणवेश 3-4 हजार रुपये जातात. एवढं माझ्याकडं नाही तर पैसे. म्हणून मी म्हणलं की बाई माझ्याच्याने होत नाही, तुला शाळा शिकायची असेल तर दुसऱ्याच्या वह्या पुस्तकं घेऊन शिक. वह्या घेतल्यात तिला मी 100-1 रुपयाच्या आणल्या वहीन पेन. पण पुस्तकं घेण्याची माझी बात नाही. तिचा गणवेश पण फाटलाय तरी पण लिहून जा म्हणलं. काय करू आता. तर चला, हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि आपल्याला गिफ्ट आलं ना वह्या पुस्तकं तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं. आणि माझी भाजी कशी झाली कमेंटमध्ये मला सांगा. आणि चला बाय.